पुणे नाशिक रेल्वे सुरू व्हावी यासाठी अनेक वर्ष अनेक राजकीय मंडळांनी प्रयत्न केले, परंतु त्याला अद्याप यश आलेलं नाही। केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्याने ही रेल्वे चाकण, मनसर, नारायणगाव मार्गे न जाता ती अहिल्यानगरच्या बाजूने जाणार अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे या भागातील लोकांचं लक्ष पुन्हा वेधलेलं आहे। जुन्या मार्गानेच रेल्वे जावी अशा प्रकारची लोकांची अपेक्षा आहे। रेल्वे या मार्गाने गेल्यानंतरचा काय फायदा होईल, सामान्य माणसाला काय वाटतंय किंवा पत्रकार मंडळींना काय वाटतंय आपण जरा जाणून घेऊया। आपल्यासोबत अविनीतजी पवार आहेत। पवार साहेब, तुम्ही काय सांगाल? रेल्वे पुन्हा जुन्या मार्गानेच व्हावे अशी अपेक्षा आहे, मागणी आहे। 9 तारखेला आंदोलन होत आहे। नाही, आंदोलनाची दिशा ठरवत आहेत। आता ठिकठिकाणी बैठका होत आहेत। आळेफाटा चौकामध्ये 9 ऑगस्टला क्रांतिदिनी आंदोलन होईल अशी संपूर्ण आता बैठकांच्या दृष्टिकोनातून जी काही व्यूहरचना चालली त्यातून समजते। मात्र पुणे नाशिक रेल्वे ही होणं गरजेचंच आहे, कारण आत्ता जर आपण पाहिलं तर पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड असा ताण आलेला आहे। जर आपण मुख्यतः पाहिलं तर चाकणची वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर या संपूर्ण महामार्गावर होणारे अपघात, हे सगळं पाहता जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे कोणत्याही देशाचं, ते जेव्हा प्रबळ असतं तेव्हा निश्चित त्या देशाची प्रगती होत असते। आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून रेल्वेची गरज ही निश्चित आहे। आणि ही गेल्या अनेक वर्षांपूर्वी जेव्हा इथले जे काही माजी खासदार विश्वराव पाटील यांनी या संदर्भातला संपूर्ण जो काही पाठपुरावा आहे तोही केला होता। जसं मला ज्ञात आहे त्यानुसार पुणे नाशिक रेल्वे पिंक बुक म्हणजे काय, तर इथे ते होण्यासंदर्भातल्या ठोस उपाययोजना ह्या कागदोपत्री केंद्र सरकारच्या दप्तरी झालेल्या होत्या। मात्र त्याच्यानंतर अचानक जो काही रूट बदलला गेला त्याच्यामध्ये मुख्य कारण सांगितलं जातं आहे ते म्हणजे GMRTचं टेक्निकल कारण दिलं जातं आहे की GMRTच्या 15 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये जी काही फ्रिक्वेन्सी तयार होईल रेल्वेची, त्याच्यामुळे मोठा अडथळा येईल। आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या संदर्भातलं हे कारण दिल्यानंतर पुणे नाशिक महामार्ग हा सध्या शिर्डी पुणतांबा मार्गे दौंड ह्या बाजूला जो ट्रॅक आहे तिकडून जोडला जातोय। आता याच्यामध्ये तो फिजिबल का दाखवला जातो तर तिथे खर्च कमी आहे। मुळात शिर्डीची रेल्वे पहिलीच प्रस्तावित होते आणि आत्ता जो काही मधला ट्रॅक टाकायचा आहे तो टाकून ती नाशिक ते पुणे अशी रेल्वे दाखवली जाते। मात्र मुळात हा नाशिक पुणे रूट होऊ शकत नाही, कारण नाशिक पुणे जो पारंपरिक रूट आहे तो पुण्यावरून निघाल्यानंतर आपण चाकण, त्याच्यानंतर खेड, मनसर, नारायणगाव, सिन्नर, संगमनेर या मार्गे, आणि ह्या मार्गेच हा रूट कसा फायदेशीर आहे ते देखील त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं होतं। मुख्यतः जो आपला कृषी प्रधान सगळा हा जो तालुका आहे, जुन्नर असेल, खेड असेल किंवा बाजूचे अकोले किंवा हे जे तालुके आहेत, ह्या तालुक्यांमधला जो काही शेतकरी आहे त्याला देखील याचा फायदा झाला असता। प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता। आत्ताची परिस्थिती जी आपण पाहतोय त्यानुसार पुणे नाशिक रेल्वे ही होणं इथल्या काळाची गरज आहे, कारण इथली प्रगती यामुळे खुंटलेली आहे। जसं आपण मागच्या काळामध्ये पाहिलं की खेडचं विमानतळ जे होतं प्रस्तावित, त्या विमानतळाला देखील इथून लाल कंदील दाखवला गेला, तो पुरंदरला शिफ्ट झाला। त्याच्यामुळे जो काही विमानतळाची आशा होती ती मावळली। त्याच्यानंतर पुणे नाशिक रेल्वेचा जो मार्ग होता तो ह्याच मार्गाने जर झाला असता तर निश्चितच या जनतेला फायदा आला असता। आणि त्या दृष्टिकोनातून जे आंदोलन होत आहे ती सामान्य माणसाची भावना आहे। आता सर्व पक्षी किती जण याच्यामध्ये एकत्र येत आहेत हे पाहणं खरं औत्सुक्याचं राहील। मात्र आजी माजी खासदारांचे एकमेकांवर जे आरोप चाललेले आहेत ते देखील चुकीचे आहेत। दोघांनी खरं तर याची जबाबदारी घ्यायला हवी आणि सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होता त्याच मार्गाने व्हायला हवा। आता याचा विद्यार्थ्यांना, नोकरदारांना किती फायदा होईल? आता निश्चितच अर्थातच त्यांनाच फायदा होणार आहे, कारण जर आपण पाहिलं तर अगदी आळेफाट्यापर्यंत, जर आपण फक्त पुणे ते आळेफाटा एवढा विचार केला, अगदी नाशिकपर्यंत त्याचे फायदे आहेत। परंतु विद्यार्थी असतील, कामगार असतील, ज्यांना पुणे इथे जाणं गरजेचं आहे, जसं चाकण MIDC मोठं औद्योगिक क्षेत्र, आशिया खंडातलं सर्वात मोठं ॲटोमोबाईल क्षेत्र आहे, तिथे अनेक कामगारांना जावं लागतं, त्यांच्यासाठीची देखील मोठी सोय ही होणार आहे। आणि अनेकांचा वेळ वाचेल। वेळ वाचणं म्हणजे काय, पैसा वाचणं। निश्चितच ह्या दोन्ही गोष्टी त्यांना एकमेकांशी रिलेट आहे। आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून इथल्या वर्गाला जर असं पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळालं तर निश्चितच, आज जर समजा आपण पाहिलं आंबेगाव असेल, जुन्नर असेल, खेड असेल, याच्या तालुक्याच्या परिघामध्ये, म्हणजे आता जर आपण खेड पाहिलं तर याच्या परिघामध्ये जी अनेक गावं आहेत, जर मनसर पाहिलं त्याच्या अनेक परिघामध्ये असणारी गावं, नारायणगावच्या परिघामध्ये, आळेपाटाच्या परिघामध्ये, एवढा जरी विचार केला तरी माझ्या मते
रेल्वेला संपूर्ण फायदा होईल तर होईल, त्यासोबतच या विद्यार्थ्यांची, नोकरदारांची आणि अनेकांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील असं मला निश्चित वाटतं. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हे रेल्वेचा मार्ग बदललेला आहे. आता जी मंडळी सत्तेमध्ये नाहीत म्हणजे महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून ही रेल्वे झाली पाहिजे, आंदोलन करण्याचा प्रयोग सुरू आहे. सर्व पक्षीय आंदोलन आहे असं म्हणतात. याला काय राजकीय वास आहे का? नाही, आता याच्यामध्ये राजकीय वास असा आहे की आपण हे सगळं वार्तांकन करताना आपल्या एक गोष्ट लक्षात यायला हवी की समजा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, मात्र याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाजपच्या कोणी इकडे खासदार, आमदार किंवा नाही आहे याचाही कुठेतरी सामान्य लोक उल्लेख करताना दिसतात आणि जे आमदार खासदार आहेत त्यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत असं देखील बोललं जातं. सामान्यांमध्ये ही कुजबूज आहेच आणि त्याच्यामुळे याला राजकीय वास निश्चितच येतोय. कुठेतरी कुणाचं तरी प्रभुत्व आहे म्हणून त्या मार्गे रेल्वे मार्ग वळवला गेला आहे का, याच्यामध्ये अनेक व्यक्तींची नावं येतात राजकीय की त्यांच्या फोर्समुळे तो तशा पद्धतीने मार्ग बदलला गेला आहे. मुळात हा इकडून प्रस्तावित होता आणि पुन्हा एकदा आपण जर GMRTवर आलं तर अनेक वर्षांपूर्वी आपण जसं पाहिलं की मोबाईल नेटवर्कला प्रॉब्लेम होता GMRTच्या फ्रिक्वेन्सी इश्यूजमुळे आणि त्यावेळेस मोबाईल नेटवर्क मिळत नव्हतं, हे तुम्हालाही ज्ञात असेल, तुम्ही वार्तांकन करत होता. मात्र आत्ता अगदी त्या अँटेनाच्या टॉवरच्या खाली वावरते फ्रिक्वेन्सी. मग रेल्वे मार्गाच्या बाबतीत अशा नक्की काय अडचण येतं? बरं, त्याला दुसरे पर्याय देखील होते, जसे रेल्वे बोगद्यातून जाऊ शकते, जसे आता आपण पाहतो की शिवाजीनगर किंवा खडकीच्या भागामध्ये मेट्रो ही अंडरग्राऊंड जाते, तसं हे जिथे अडचण आहे तिथे अंडरग्राऊंड जाऊ शकत होती. त्यामुळे याच्यातून पर्याय निघू शकतात. आत्ताही मला असं वाटत नाही, जसं GMRTच्या अनेक काही शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं की याची जी काही अडचण आहे ती एका ठराविक अंतरासाठी आहे आणि ती सुद्धा सुटू शकते. मात्र तरी देखील GMRTचं कारण हे पुढे केलं जातं आहे आणि पुढे अशा पद्धतीने त्याला खोडा घातला जातोय. म्हणून जे राजकीय वास असेल असंही नाकारता येत नाही. आता सत्ताधारी मंडळींनी तो मार्ग बदललेला आहे, त्याचा अद्याप सर्वे वगैरे झालेला नाही. कसं पाहता, याला काय राजकीय वास आहे का? नाही, आता निश्चित त्याचंच तर स्पष्टीकरण दिलं की ज्याच्यामुळे कुठेतरी शंका वाटते सामान्य माणसांमध्ये, याची कुजबूज नक्कीच आहे ना. कारण ज्या पद्धतीने पहिला प्रस्तावित रेल्वे मार्ग होता, मी जसं पहिलाही उल्लेख केला पिंक बुकमध्ये होता. पिंक बुक म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टींची कारवाई झालेली होती. आता काही जणांना पैसे देखील आलेले, जमिनीचं ॲक्वायझेशन होत होतं. अशा परिस्थितीमधला जो मार्ग आहे तो अचानक का बदलला गेला हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. आता ज्यांना पैसे वाटप झाले त्याचं काय, ज्या काही जमिनी ॲक्वायर केल्या गेल्या होत्या त्याच्यानंतर पुढचं ॲक्विजिशन लांबलं, सिन्नरच्या भागामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या, त्याच्यानंतर तो रेल्वे मार्ग रखडला असंही काही सांगितलं जात आहे. या सगळ्या गोष्टी पाहता याला कुठेतरी राजकीय वास आहे हे निश्चित आहे. जंतर मंतरचं आंदोलन झाल्यानंतर या विषयाला उचल घेतलेली आहे. मधले 4-6 महिने हे वातावरण शांत होतं. जंतर मंतरचा इफेक्ट पॉझिटिव्ह झाला म्हणून असा काही इश्यू केला असेल का? नाही, मी असं म्हणणार नाही, कारण मी गेले अनेक दिवस वार्तांकन करत असताना याच्याविषयीच्या आंदोलनाच्या बाबतीतली भूमिका ही त्याच्या अगोदरपासून ठरते. खरं तर सर्वपक्षीय आंदोलन होतंय की नाही याबाबत साशंका आहे, परंतु ज्या पद्धतीने पुणे नाशिक रेल्वेच्या बाबतीत सामान्य माणूस हा कुठेतरी आशेने पाहतोय आणि हे जे आंदोलन आहे याला जंतर मंतरच्या आंदोलनानंतर बळ आलं असं म्हणतंय की ज्या पद्धतीने तिथलं आंदोलन जर यशस्वी होऊ शकतं, ताकद मिळाली, तर हे सुद्धा आंदोलन यशस्वी होईल अशी कुठेतरी आशा निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी हे जे आंदोलन होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. सत्ताधारी मंडळी अशी अनेक आंदोलन आतापर्यंत त्यांनी म्हणावं असं त्याचं मार्गस्थ केलेलं नाही. जंतर मंतरचं आंदोलन सोडलं तर हे आंदोलनाला यश येईल का, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता या आंदोलनाला केव्हा यश येईल, जेव्हा सर्वकष सामान्य माणूस हा त्याच्यामध्ये सहभागी होईल, त्याच्यानंतर सर्व पक्षी याच्यामध्ये हा जो आंदोलनाचा इशारा दिला आहे तो खऱ्या अर्थाने तिथे एकवटला आणि ही जी गरज आहे ती योग्य पद्धतीने आपण केंद्र सरकारपुढे मांडू शकलो तर ह्या आंदोलनाला यश येईल आणि या आंदोलनाला यश येणं हे सर्वसामान्यांचं यश असेल. पुणे नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी, सध्या ज्या विरोधी पक्षातले जी मंडळी आहेत त्यांनी ही रेल्वे त्या मार्गाने व्हावी अशा प्रकारचं आंदोलन छेडलेलं आहे. जंतर मंतरच्या आंदोलनामुळे या रेल्वेच्या आंदोलनाला देखील बळ मिळतंय. रेल्वे याच रूटने व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. शेतकरी वर्ग असेल, नोकरदार असेल, सगळ्यांना या आंदोलनाचा फायदा होईल अशा देखील प्रतिक्रिया आहेत. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, मनसर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.